आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। दावोस मधले गुंतवणुकीचे करार निव्वळ कागदावर राहत असल्याचा आरोप विरोधक करतात। विरोधकांच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। यावर्षी झालेल्या करारांपैकी किमान 80% करार प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतरित होणार असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। युरोपातल्या स्वित्झर्लंडच्या दावोस मधल्या थंडगार वातावरणात झालेल्या लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या गरमागरम चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झाल्यात। दावोस मध्ये नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जागतिक उद्योजक परिषदेत जगभरातल्या उद्योजकांसोबत तब्बल 15 लाख कोटींपेक्षा अधिकचे करार झाल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे। दावोस मध्ये 15,70,000 कोटींचे एकूण 61 करार झाले। या करारानुसार गुंतवणूक झाल्यास राज्यात 16 लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा राज्य सरकारने केलाय। या करारान्वये इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन एनर्जी, सोलार, फायनान्स, लॉजिस्टिक, एंटरटेनमेंट, IT, स्टील तसंच डेटा सेंटर, शिक्षण, संरक्षण, ऑटो, इलेक्ट्रिक आणि ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसह विविध क्षेत्रात गुंतवणूक येणार आहे। विशेष म्हणजे या सामंजस्य करारात मुंबई विभागावर अनेक कंपन्यांचा भर आहे। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी एकूण 6 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार झालेत। यामध्ये MMRDA संबंधित 3.5 लाख कोटींच्या तब्बल 11 सामंजस्य करारांचा समावेश आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळ, जागतिक दर्जाची परिवहन प्रणाली, लॉजिस्टिक पार्कसह डेटा सेंटर हब अशा क्षेत्रात ही गुंतवणूक अपेक्षित आहे। की आपण एक इनोव्हेशन सिटी आपण तयार करणार आहोत नवी मुंबईमध्ये, जी जगभरातल्या इनोव्हेशन्स करता एक इकोसिस्टम तयार करेल आणि जी AI पॉवर्ड असेल। त्यामुळे मला असं वाटतं की AIचं महत्त्व आपल्याला समजून घ्यावंच लागेल आणि AI मध्ये फर्स्ट मूव्हर हा महाराष्ट्र असला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। फक्त मुंबईच नव्हे तर विदर्भासाठी 5 लाख कोटी आणि उत्तर महाराष्ट्रासाठी 35,000 कोटींचे करार झालेत। याशिवाय कोकणासाठी संरक्षण क्षेत्रात 40,937 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झालेत। पण सरकारच्या या गुंतवणुकीच्या दाव्यांवरून आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय। नुसतं MOUs म्हणजे काही डायव्हर्स नाहीये, हे वेगळं फॅसिनेशन कधी नव्हतं। मग कोण स्वागताला येतंय, कोण काय, हे सगळं नाहीये। हे फॅशन परेड नको, आपल्याला तिथे कामं झालेली पाहिजेत। मी परत एकदा सांगेन, गुंतवणूक आल्याचं दुःख नाहीये, पण ही गुंतवणूक खरी किती गुंतवणूक आहे आणि किती फसवणूक आहे हे पण एक लोकांसमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दावोसमध्ये विक्रमी असे गुंतवणूक करार झालेत। राज्याच्या तिजोरीवर असलेला आर्थिक भार आणि महसूल वाढीची असलेली गरज पाहता अधिकाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येणं ही आजची गरज आहे। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना तिलांजली देऊन झालेले सामंजस्य करार प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वच पक्षांनी नेटानं प्रयत्न करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।